होय सर. ते ताईंना जे चिन्ह दिलंय ते दुसरं कोणाला दिलंय का तसलं चिन्ह? हा दादा नमस्कार. उलट छान प्रश्न विचारलाय. ह्याच्याबद्दल सगळ्या म्हणजे अगदी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बऱ्याचशा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा एक प्रयत्न ह्या निवडणूक आयोगाच्या वतीनं किंवा ह्या बीजेपीच्या वतीनं म्हणाल, म्हणजे बीजेपीच ते सगळं करत आहे त्याच्या वतीनं हे एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या सुप्रियाताई, आदरणीय खासदार सुप्रियाताईंचं चिन्ह आहे जे तुतारी वाजवणारा माणूस, अशा पद्धतीचं जे चिन्ह आहे ते चिन्ह तशा पद्धतीचं तसलं नाही, ते चिन्ह नाही, पण तसं एक संभ्रम निर्माण करणारं एक चिन्ह एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाकडनं इश्यू केली. खरं तर 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत ही अर्ज भरायची तारीख होती. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 51 अर्ज दाखल झाले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. त्याच्यामध्ये 20 तारखेला छाननीमध्ये 5 अर्ज काय झाले, बाद झाले. पुढं 22 तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यायची तारीख होती. 22 तारखेपर्यंत 8 अर्ज माघारी घेतले गेले. त्याच्यामध्ये राहिले आता किती, 38 अर्ज राहिले. 38 मध्ये ना की एक सोयल शाह युनुस शाह शेख असं काहीतरी नाव असलेलं एक माणूस आहे, ज्यानं अपक्ष अर्ज भरला आणि त्यानं ते चिन्ह मागितलं त्या नावाचं तसं. तर त्याला ते चिन्ह मुद्दाम इश्यू केलं गेले. पण बारामती लोकसभा मतदारसंघातले जेवढे काही सुज्ञ मतदार आहेत ह्यांच्या संभ्रमाला, ह्या कट कारस्थानाला बळी पडणार नाहीत. आणि तुतारी वाजवणारा माणूस हे 3 मशीन असणार आहे त्या EVMच्या इलेक्शनच्या दिवशी 7 तारखेला जेव्हा आपण बूथवरती जाऊ तिथं. त्या 3 मशीनपैकी पहिल्या मशीनमध्ये वर्ण 3ऱ्या नंबरचं आदरणीय खासदार सुप्रियाताईंचं नाव पाहायचं, 3ऱ्या नंबरलाच आहे. त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बघायचं आणि त्याच्यासमोरचं बटन दाबायचं आहे. बाकी त्या संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टीला आपण काही लक्ष द्यायचं नाही. ग्रुप